रामकृष्ण हरी. आज अमावस्या त्यामुळे देवपूजा झाली आणि देवाऱ्यावर बसला टायगर. आज आमचं थोडंफार फिरणं पण झालं. कुठे ते कळलंच. बाहेर जाण्याच्या आधी घरातली सर्व कामं आवरून घ्यावी म्हटलं. कारण का तर मुलं तर काही येणार नव्हती. इथे आवरायचं होता अजून मला भांड्यांचा ढीग. हा टायगर पण वरती बसलेला आहे आणि त्यात ही पाईपलाईन कशासाठी घेतली ही पाईप? हे पाणी भरण्यासाठी. इथे थोडासा जुगाड करून ठेवला मी. पाणी कसं भरायचं तर हे असं भरायचं. तुम्ही पण ट्राय करा. मुलांना त्यांची कामं होते त्याच्यामुळे पिशवी घेतली आणि मी निघाले दुकानात. दुकानात जायच्या आधी ताईकडे गेले तर ताईकडे भेटला रॅम्बो आणि माऊ. ताईला पण काही आणायचं होतं दुकानातून. तिची पण लिस्ट घेतली आणि निघाले दुकानामध्ये. लिफ्टमध्ये बसून खाली आले. दुकानातलं सामान घेतलं आणि चालले घरी. अजूनपर्यंत देखील असं काही मनात वाटत नव्हतं की जावं फिरायला, काय करावं. कारण अमावस्या होती, घरातली कामं होती, सगळं आवरून बसायचं होतं आरामशीर. ताईची मुलं पण पाठीमागे लागू लागले. चलच काकी चलच. मग काय शेवटी तयार झाले. इथं दोन्ही मुलं माझे येत नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं डिसमूड पण झाला. पण म्हटलं चला निघूया. आता ठरवलंच आहे तर थांबायचं नाही. मग निघालो. बरं गाडीत बसलो तर काय एकाचा फोन घरात राहिला. मग तो फोन आणायला गेली ही सायली. तर आम्ही चाललो आहे आज लोणावळ्याला. आमच्या घरापासून अगदी 1 ते 1.5 तासाचं अंतर असेल लोणावळ्याचं. गावाला गेलो त्याच्यानंतरून कुठे असा लांबचा प्रवास झालाच नाही. लांबचा म्हणजे हा जवळच आहे. तर ठरवलं चला म्हणून जाऊया. अजून लोणावळ्याला पोहोचलो पण नाही. तर इथे लागली मुलांना भूक. तर त्याकरिता मध्येच आम्हाला प्रवास थांबवावा लागला आणि आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. मुलांनी त्यांच्यासाठी इथं पिझ्झा आणि अजून एक काहीतरी डिश मागवली. त्याचं नाव काय मला आठवत नाही. ते खाऊन झालं आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात. मग इथे आलो आम्ही लोणावळ्यामध्ये. इथे आल्यावर असं वाटलं की महिन्यातून एकदा तरी अशी ट्रिप करणं गरजेचं आहे. थोडंसं आपण असं बाहेर निघालो की माइंड अगदी फ्रेश होतं. इथे आल्यावर मनातले सगळे विचार शांत आणि फक्त निरखत राहावं निसर्गाला असं वाटत होतं. इथे छोट्याशा डॉगीला देण्यासाठी आमच्याकडे काहीच नव्हतं. त्यामुळे आता पुढच्या वेळेस मात्र बॅगमध्ये काहीतरी टाकून नक्की आणणार आहे. इथे आम्ही सर्वजण एन्जॉय करतोय लोणावळा. बरेच जण इथे 360 अँगलमध्ये व्हिडिओ काढत होते. म्हटलं चला आपण पण ट्राय करूया. तर मी पण ट्राय केला. पण हे माझ्या केसांचा अवतार पहा. या इतका वारा सुटला आहे की केसांचं काय विचारूच नका. इथे आम्ही मागवली थोडीशे भजे, मॅगी. या बाबांच्याच कॅन्टीनमधून आम्ही मागवली. तर त्यांच्याशी गप्पा मारत बसलो. बाबांना विचारलं इथे वाघ वगैरे येतात का? तर बाबा म्हटले नाही इथे वाघ वगैरे काही येत नाही. पण त्यांच्या गावी मंचरला वाघ वगैरे निघतात. छान निसर्गामध्ये नाश्ता केला आणि मग घरी निघालो. तर घरी निघता लोणावळ्यामध्ये हे सिरॅमिक पॉटचे शॉप भरपूर दिसले. एका शॉपमध्ये आम्ही थांबलो आणि थोडीशी खरेदी केली.